कसे आहात बालमित्रांनो? आज मी तुम्हाला एका कोल्ह्याची आणि बकरीची गोष्ट सांगणार आहे। एका मोठ्या जंगलात एक चतुर कोल्हा राहत होता। तो फार हुशार होता आणि थोडासा स्वार्थी देखील। एके दिवशी जंगलात भयंकर उन्हाळा पडला होता। सगळीकडे ऊन, झाडांची पाने वाळून गेली होती, झऱ्यांचे पाणी आटून गेले होते। कोल्ह्याला फारच तहान लागली होती। तो इकडे तिकडे पाण्याच्या शोधात फिरत होता। शेवटी एका झाडामागे त्याला एक जुनी विहीर दिसली। तो विहिरीत डोकावून पाहतो तर काय, थोडंसं पाणी होतं। कोल्हा तहानेमुळे फार व्याकुळ झाला होता। तो काही विचार न करता थेट विहिरीत उडी मारतो। तो घटाघटा पाणी पितो। ते थंडगार पाणी पिऊन त्याच्या कोरड्या घशाला शांती मिळते। पाणी प्यायल्यानंतर त्याला जाणवतं, अरे बापरे, ही विहीर तर फारच खोल आहे। आता मी बाहेर कसं जाऊ? विहीर खोल होती आणि कोल्हा आता त्याच्यामध्ये अडकला होता। कोल्हा मोठ्या उड्या मारत होता, बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करत होता, मोठमोठ्याने आवाज देखील देत होता, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही। तो वर पाहतो, विचार करतो, बट त्याला काहीच मार्ग सुचत नाही। शेवटी तो दुःखी होऊन बसतो। इतक्यात रस्त्यावरून एक भोळी बकरी तिकडे येते। तिचे नाव होते चिंगी। तिला देखील तहान लागली होती। तिच्या लक्षात येतं की विहिरीमध्ये पाणी आहे आणि कोल्हाही आत आहे। ती विचारते, अरे कोल्हा भाऊ, तू इथे काय करतोस? पाणी आहे का त्याच्यामध्ये? कोल्हा लगेच संधी साधतो। तो अभिनय करत म्हणतो, अगं इथे इतकं थंड आणि गोड पाणी आहे, काय सांगू तुला, फारच छान आहे। चिंगी फार खुश होते आणि विचारते, मलाही पाणी प्यायचं आहे, मी आत येऊ का? कोल्हा हसत म्हणतो, नक्कीच, मार उडी, आपण दोघं मिळून हे गार पाणी पिऊ। चिंगी भोळी होती, तिने विचारही केला नाही आणि उडी मारली। मग कोल्ह्याने लगेच आपला खरा हेतू दाखवला। कोल्हा म्हणाला, चिंगी तू सरळ उभी राहा, मी वर जातो, मग बघू आपण तुझ्यासाठी काय करता येतं। चिंगीला काही समजण्याआधीच कोल्हा तिच्या पाठीवर चढतो, भिंतीवर झेप घेतो आणि विहिरीबाहेर येतो। चिंगी घाबरते, ती म्हणते, अरे कोल्हा भाऊ, मला पण बाहेर काढ ना। कोल्हा थांबतो, मागे वळतो, तिच्याकडे पाहतो आणि मोठ्याने हसतो। तो म्हणतो, अगं चिंगी, आधी विचार करून मग उडी मारायचीस ना। हे लक्षात ठेव, माझ्यासारख्या चतुर प्राण्यावर विश्वास ठेवायचा, पण डोळे उघडे ठेवून। मग तो पुन्हा जोरात हसतो आणि म्हणतो, किती साधी भोळी आहेस ग तू, आणि जंगलात निघून जातो। आता चिंगी विहिरीमध्ये अडकली होती। चिंगी विहिरीतून वर पाहते, हळवी, गोंधळलेली आणि असहाय्य। मग मित्रांनो, सांगा पाहू, आपण या कथेतून काय बोध घेतला? कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये। तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनल कोको कार्टून स्टोरीला सबस्क्राईब करा।